श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, येत्या 6 जूनला शुक्रवारी स्मार्त एकादशी आलेली आहे आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी शनिवारी 7 जूनला भागवत एकादशी आलेली आहे. तर अशा पद्धतीनं सलग 2 एकादशी आलेल्या आहेत. तर आता बघा, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की व्रत, आपलं एकादशीचं व्रत जे आहे तर ते आपल्याला कोणत्या दिवशी करायचं आहे. तर बघा, आपल्याला जे एकादशीचं व्रत आहे तर ते शनिवारी 7 जूनला करायचं आहे आणि याच दिवशी आपल्याला तुळशीच्या पानांचा एक अतिशय प्रभावी असा एक उपाय करायचा आहे. यामुळं आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि या तुळशीच्या पानाला एकादशीच्या दिवशी खूप महत्त्व असतं, हे तर तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. तर चला तर पाहूया मग आपण पुढील माहिती. तर बघा, एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित केली जाते. या दिवशी आपल्या घरातील प्रत्येक महिला किंवा पुरुष जे असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, तर ते एकादशीचं व्रत करत असतात. तर बघा, एकादशीच्या दिवशी जे आहे तर ते तुळशीला विशेष असं महत्त्व दिलं जातं. कारण की जे तुळशीचं रोप जे आहे तर ते माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, हे तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. आणि आपण जर भगवान विष्णूंची सेवा या एकादशीच्या दिवशी केली तर त्याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा, या दिवशी काय करायचं आहे, तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान झाल्यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा करून घ्यायची आहे. जर तुमच्या घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये भगवान श्री हरी विष्णूंचा फोटो असेल, मूर्ती असेल, किंवा जर तुमच्याकडे फोटो पण नाही आणि मूर्ती पण नाही, तर प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच. तर या बाळकृष्णाच्या मूर्तीसमोरसुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. तर बघा, या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, देवपूजा झाल्यानंतरनं तुळशीची 108 पानं घ्यायची आहेत. तर बघा, एकादशीच्या दिवशी तुळशीचं देखील व्रत असतं. तुळशीला आपल्याला स्पर्श करायचा नसतो. त्यामुळं एक दिवस अगोदरच तुम्हाला ही जी तुळशीची पानं आहेत तर ती तोडून ठेवायची आहेत. आणि दुसऱ्या दिवशी नंतर तुम्हाला हा उपाय करण्याच्या वेळी ती पानं जी आहेत तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, स्वच्छ पाण्यानं. आणि स्वच्छ पाण्यानं धुतल्यानंतरनं तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत हे जे एक तुळशीचं पान तुम्ही हातामध्ये घेतलेलं आहे तर ते तुम्हाला बाळकृष्णाला अर्पण करायचं आहे किंवा भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. अशी तुम्ही 108 पानं घेतलेली असणार आहेत. तर प्रत्येक वेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत ही 108 पानं जी आहेत तर ती तुम्हाला बाळकृष्णाला किंवा भगवान विष्णूंच्या मूर्तीला अर्पण करायची आहेत. त्यांना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळ्या रंगाची वस्त्र हे जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. कारण की पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही यामध्ये पिवळ्या रंगाची फळं, मिठाई, फुलं वगैरे यांचा वापर केला तरी चालेल. कारण की ती त्यांच्या आवडीच्या वस्तू असणार आहेत. त्यामुळं तुमच्यावरती भगवान श्री हरी विष्णूची विशेष कृपा होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. तर बघा, या दिवशी तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठणसुद्धा करू शकता. ते देखील केलं तर अतिउत्तम राहील. तर अशा पद्धतीनं तुम्हाला एकादशीच्या दिवशी तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करायची आहे. त्यांना 108 तुळशीची पत्र अर्पण करायची आहेत. अशा पद्धतीनं हा एकदम साधा सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे. यामुळे तुमच्यावरती माता लक्ष्मीची कृपा राहील. तुमच्या घरामध्ये ज्या पण आर्थिक अडचणी येत असतील, आर्थिक अडथळे येत असतील तर ते दूर होतील. तर बघा, या दिवशी म्हणजेच तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंना जो पण नैवेद्य अर्पण करणार आहात तर त्याच्यावरती देखील तुम्हाला एक तुळशीचं पान अर्पण करायचं आहे. यामुळं असं म्हटलं जातं की भगवान जे विष्णू आहे तर ते साक्षात हा प्रसाद ग्रहण करत असतात असं म्हटलं जातं. म्हणून या दिवशी प्रसादावरती तुम्हाला एक तुळशीचं पत्र हे आवर्जून ठेवायचं आहे. तर आजची सांगितलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ.